सर्वमे रघुनंदन राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणांना मनपूर्वक वंदन करते. श्रद्धेय मंदाताई, श्रद्धेय मुळे शास्त्री, आचार्य माधुरीताईंना मनपूर्वक वंदन करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते. संत स्तवनाचा समास सुरू आहे. त्यातले काही ओव्यांचा विचार म्हणजे 10-12 ओव्यांचा विचार आपला राहिलेला आहे. पण आपण कितीही चिंतन केलं, कितीही विचार केला तरी सुद्धा तो अपुरा पडतो. इतके विचार त्या समासामध्ये किंवा संतांचं सद्गुरूंचं वर्णन करायला लागलं तर इतके विचार असतात की आपली वाणी तिथे काय होते तर अपुरी पडते. आपण छानपैकी विचार करत 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 समासाचा छान आढावा घेऊ आणि समास आपण पूर्ण करू आज. आता इथे जे आहे की संत संत आणि सद्गुरू असे सद्गुरूंचा समास झालेला आहे. संतांचा समास आपल्या समोर आहे. संत स्तवन समर्थांनी केलेला आहे. आता संत या शब्दामध्येच सत धातू आहे आणि सद्गुरू याच्यामध्ये पण सत धातू आहे. आता सत म्हणजे काय हो तर सच्चिदानंद मधलं जे आहे ते सत, सच्चित आनंद. आता ब्रह्माचं जेव्हा लक्षण सांगितलं जातं तेव्हा काय म्हणतात त्याला सच्चिदानंद. आपण जेव्हा संतांचा जय जयकार करतो तेव्हा सुद्धा आपण म्हणतो की सच्चिदानंद गजानन महाराज की जय, सच्चिदानंद अक्कलकोट स्वामी महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरू आहेत, सच्चिदानंद स्वामी स्वरूपानंद आहेत. जे सगळे संत आणि सद्गुरू हे कसे असतात तर सच्चित आनंद स्वरूप असतात. आता मूळ संकल्पना जर आपण ही समजावून घेतली आणि ही मूळ संकल्पना समजावून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल बघा संकल्पना ह्या शास्त्रीय संकल्पना असतात आणि ही मूळ संकल्पना समजावून घेतल्यानंतर संपूर्ण जो विस्तार आहे समासामध्ये केलेला असतो तो त्याचा विस्तार केलेला असतो म्हणजे शब्दबद्ध केलेला असतं. आता संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत असा शब्दबद्ध जो विस्तार केलेला असतो तो ह्या मूळ संकल्पनेतूनच आलेला असतो. आणि म्हणून मूळची ही संकल्पना आहे ही मूळ संकल्पना आपण समजावून घेऊया आणि विचार करूयात. बघा आता जसं मी आता म्हटलं की संत मध्ये सत धातू आहे. आता त्याच्यामध्ये सत या एका जरी धातूचा त्याच्यामध्ये उल्लेख आलेला असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये चित आणि आनंद हे काय हे गृहीतच धरायचं. कारण सत चित आनंद. आता एक उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. बघा सूर्याची 3 लक्षणं आहेत. सूर्य गोल असतो, नंतर त्याला एक उष्णता असते आणि त्याला एक प्रकाश असतो. आता ह्याच्यातनं एक जरी काढून टाकलं आपण प्रकाश तरी सूर्य सिद्ध होईल का? नाही होणार. की आपण जर म्हटलं की फक्त तो गोल असतो आणि उष्ण असतो तर प्रकाशमान नसतो तर शक्य नाहीये. जेव्हा सूर्य हा आपण शब्द उच्चारतो किंवा सूर्य आपल्या डोळ्यासमोर जेव्हा येतो अगदी अंधार जरी पडलेला असला तरी सूर्य आपण हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या समोर या 3 गोष्टी येतातच. म्हणजे तो गोल आहे, तो उष्ण आहे आणि तो प्रकाशमान आहे. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा सत असं म्हटलं जातं तेव्हा चित आणि आनंद हे मिळून हे येतातच. म्हणजे सत चित आनंद हे काय आहे तर ब्रह्माचं लक्षण आहे. जरी चित असा उल्लेख आलेला असला तरी तिथे सत आनंद आहेच. जरी आनंद असा उल्लेख आलेला असला तरी तिथे सत आणि चित आहेच. आणि असे सच्चिदानंद कोण असतात तर संत असतात. असे सच्चिदानंद जे असतात ते सद्गुरू असतात. आज आपण थोडी संकल्पना ही समजावून घेऊयात. म्हणजे एकदा संकल्पना स्पष्ट झाली की मग छान जो विस्तार जो आहे ना तो आपल्याला लक्षात यायला सोपं होऊन जातं. कारण शास्त्रीय संकल्पना ज्या आहेत त्या समजावून घेणं अतिशय महत्वाचं असतं. बघा सच्चित आनंद.
आता 3 पद आहेत ही आहेत ती. आता सत म्हणजे काय हो? पदार्थ निरपेक्ष अस्तित्व. बघा सुरुवातीलाच थोडं आपल्याला कठीण वाटणार आहे, पण आपण सगळे अभ्यासू आहोत आणि अभ्यासू असल्यामुळे आपण जेव्हा हे परत-परत श्रवण करू, परत-परत समजावून घेऊ, तेव्हा फारसं अवघड नाहीये. पण या मूळ शास्त्रीय संकल्पना शास्त्राने ज्या बसवून दिलेल्या आहेत, त्या मात्र आपण समजावून घ्यायच्या आहेत. बघा सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व. आता उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. आता आपल्या समोर हा रुमाल आहे. आता हा रुमाल जो आहे, या रुमालाचं अस्तित्व कशावरती अवलंबून आहे? तर आडव्या आणि उभ्या धाग्यांवरती अवलंबून आहे. बरोबर? आता आडवे आणि उभे धागे जर ह्या रुमालातून काढले, तर रुमाल म्हणून काही शिल्लक राहील का? शिल्लकच राहणार नाही. आणि म्हणून या रुमालाचं अस्तित्व कशावरती अवलंबून आहे? आडव्या आणि उभ्या धाग्यांवरती अवलंबून आहे. आता व्यावहारिक सत्तेमध्ये हे अस्तित्व कशावर तरी कोणावरती अवलंबून असतं. आता जगाचं अस्तित्व कशावरती अवलंबून आहे? नामरूपांवरती अवलंबून आहे. म्हणजे नामरूप जी जगतामध्ये आहेत, त्याशिवाय जग सिद्धच होत नाही. तर नामरूप या जगतामधली काढून घेतली. आता नामरूप म्हणजे चेतन आहेत, जड आहेत. ज्या 84 लक्ष योनी आपण ज्याला म्हणतो, ही जर काढून घेतली तर जग नावाची गोष्ट सिद्ध होत नाही. म्हणजे जगाचं अस्तित्व जे आहे ते नामरूपांवरती अवलंबून आहे. परंतु ब्रह्माचं अस्तित्व मात्र कशावरही अवलंबून नाही. का बरं? देहादी जगत असलं तरी ते परब्रह्म आहे. देहादी जगत नसलं तरी ते परब्रह्म आहे. आता त्या परब्रह्मामधून देहादी जगत जर आपण वगळलं तरी त्या पूर्ण ब्रह्मामध्ये काहीही कमी होत नाही किंवा त्याच्यामध्ये देहादी जगत निर्माण झालं तरी त्याच्यामध्ये काहीही भर पडत नाही. कारण ते तत्व पूर्ण आहे. ओम पूर्णमद आपण म्हणतो ना शांती मंत्र ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते आणि असं जे आहे ते सत्तत्व आहे आणि हे सत्तत्व म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्म असतची असे ते ब्रह्म कसं आहे तर बघा आपण हळूहळू आपल्या संत स्तवनाकडे जाणार आहोत कारण संत आणि सद्गुरूंच्या ह्या स्वरूपाचं वर्णन हे सुरू आहे आता ब्रह्म असतची असे म्हणजे ते आहेच. ते नाही असं होतच नाही. बघा सत संकल्पना सांगितली मी आपल्या समोर. दुसरी जी आहे ते चित्त. आता चित्त माऊलींच्या ओवी आपल्या समोर ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची काजे ज्ञान. म्हणजे ज्ञाता नाही, ज्ञेय नाही आणि काय आहे तर जाणणारा पदार्थ सुद्धा तिथे नाहीये. म्हणजे ज्ञान पण नाहीये. या तीनही गोष्टी नाहीयेत. आणि आपल्याला व्यावहारिक सत्तेमध्ये ज्ञान होण्याच्या आपल्या ज्या पद्धती आहेत त्या कशा आहेत हो? ज्ञाता लागतो. म्हणजे मी ज्ञाता आहे. जीव जो आहे तो ज्ञाता आहे. म्हणजे मी जाणणारी आहे. काय जाणती आहे? माझ्यासमोर मोबाईल आहे. तो मला काय आहे तर तो पदार्थ आहे एक आणि त्याचं मला ज्ञान होतंय. म्हणजे ज्ञाताला ज्ञेयाचं ज्ञान होतं. याला काय म्हणतात? त्रिपुटी असं म्हणतात. आणि आपलं व्यावहारिक सत्तेमधलं ज्ञान जे आहे ते संपूर्ण ज्ञान जे आहे ते त्रिपुटीतलं ज्ञान आहे. आणि जेव्हा सच्चित आनंदामधलं चित हे जे तत्व आहे हे ज्ञानरूप तत्व आहे. त्या ज्ञानरूप तत्वावरती मला अखंड ही होणारं ज्ञान होत राहतं. तिथे त्रिपुटी नाही. जेव्हा त्रिपुटी लयाला जाते तेव्हा ते ज्ञान मला होतं आणि बघा सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी असं तुकोबांचा अभंग आहे. तुकोबा म्हणतात की आमची त्रिपुटी जी आहे ती पूर्णपणे संपूर्णतः लयाला गेली आणि काय झालं तर आमच्या अंतःकरणामध्ये दीप उजळला घटी ज्या देहामध्ये आत्मज्योत प्रगट झाली. असे संत आहेत. सत पदार्थ निरपेक्ष अस्तित्व त्या देहाने आपल्यामध्ये नाही आहेत. तरी सुद्धा आपल्यामध्ये ते आहेत. आता डॉक्टर काका देहामध्ये आहेत, पण तरी सुद्धा त्यांची स्थिती जी आहे ती ही अशी आहे. म्हणजे ते देहामध्ये संत आहेत. ते अखंड या स्थितीवरती आहेत. चित म्हणजे ते ज्ञानरूप आहे आणि ते ज्ञानरूप तत्व अखंड आहे. आता आपल्याला होणारं ज्ञान जे ह्या जगतामधलं होतं, ते होणारं ज्ञान ज्या असणाऱ्या ज्ञानावरती होतं, असं जे ज्ञानरूप तत्व जे आहे, जे अखंड आहे, असे ते ज्ञानरूप झालेले असतात. म्हणून होणाऱ्या ज्ञानाकडून त्यांना काहीही सुख-दुःख होत नाहीत. कारण असणाऱ्या ज्ञानाची अनुभूती अखंड जी येत असते त्यांना, तिथे काय आहे तर नित्य प्राप्त जे तत्व आहे, त्या अखंड तत्वाची ते अनुभूती घेत असतात. आता सामान्यांचं लक्ष कशाकडे असतं? होणाऱ्या ज्ञानाकडे असतं. आता असणारं ज्ञान तर आपल्यामध्ये सुद्धा आहे.
का संतांमध्ये वेगळे आणि आपल्यामध्ये वेगळं नाहीच आहे. पण आपल्याला अनुभूती का नाहीये? तर आपलं सतत लक्ष होणाऱ्या ज्ञानाकडे आहे आणि होणाऱ्या ज्ञानामध्ये अनुकूल प्रतिकूल आहे. अनुकूलाने सुख आहे आणि प्रतिकूलाने काय आहे तर दुःख आहे. आणि सर्वसामान्य सातत्य अनुकूल प्रतिकूलाने काय होत राहतात तर सुखी आणि दुःखी होत राहतात. आणि साधक जो आहे तो मात्र काय करत असतो, तर हे सगळं जाणून घेऊन सातत्याने होणाऱ्या ज्ञानाकडून असणाऱ्या ज्ञानाचं अनुसंधान ठेवत राहतो आणि यालाच साधना असं म्हणतात. आणि आपण सगळे कोण आहोत तर साधक आहोत. आणि संतांसारखी स्थिती जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर होणाऱ्या ज्ञानाकडून असणाऱ्या ज्ञानाकडे सतत आपली अंतःकरण वृत्ती अंतर्मुख करत राहणं हे साधकाला अत्यंत आवश्यक असतं. आणि बघा सत झालं चित झालं म्हणजे ते ज्ञान जे आहे ते अखंड ज्ञानरूप तत्व जे आहे ते माझ्या जवळच आहे, माझ्या अंतःकरणातच आहे, नवे नवे तेच मी आहे. सत झालं चित झालं, पुढे जे आहे ते आनंद आहे. बघा आनंद कसा आहे संतांचा? संतांचा आनंद जो आहे तो निरपेक्ष आनंद आहे. बघा निरपेक्ष म्हणजे तो कशावरती सुद्धा काय नाहीये तर तो अवलंबून नाहीये. आणि आपले आनंद कशावरती अवलंबून असतात? सापेक्षतेने आपले आनंद असतात. काहीतरी चांगली घटना झाली तर आपल्याला आनंद होतो. लाडकी मैत्रीण भेटली, आवडता पदार्थ खायला मिळाला, मनासारखी गोष्ट मिळाली, अचानक कोणीतरी सरप्राईज दिलं, तर आपल्याला काय होतं तर आनंद होतो. म्हणजे आपले आनंद जे आहेत ते सापेक्ष आहेत. ते व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती याच्यावरती काय तर ते अवलंबून आहेत. पण हा जो आनंद आहे संतांचा, हा निरपेक्ष आनंद आहे. तो कशावरही, कोणावरही अवलंबून नाहीये. का बरं नाहीये? कारण त्यांनी ह्या जगाचं मिथ्यत्व ओळखलेलं असतं आणि मिळणारे आनंद हे जगतातून मिळणारे असतात. मुळातच जर जग मिथ्य आहे, तर मिळणाऱ्या आनंदातून कायमस्वरूपी सुख मिळू शकेल का? शक्यच नाहीये. हे त्यांनी जाणलेलं असतं आणि म्हणून त्यांचा निरपेक्ष आनंद असतो. म्हणजे त्यांच्या आयुष्यात कितीही घटना घडल्या दुःखाच्या, तरी त्यांच्या अंतःकरण वृत्ती किंचित सुद्धा ती स्थिती हलत नाही. बघा तुकोबांचं उदाहरण आपण जर घेतलं, तर तुकोबांच्या जीवनामध्ये आपण बघितलं तर 18 विश्व दारिद्र्य आहे. घरात खायला अन्नाचा कण सुद्धा नाहीये. पण तरी सुद्धा अशा तुकोबांच्या मुखातून जो अभंग बाहेर पडतो, की आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आधी आपण कसा विचार केलाय का हो कधी असा? की ज्या तुकोबांच्या घरात 18 विश्व दारिद्र्य आहे, त्यांच्या मुखातून जर असा अभंग बाहेर पडत असेल, तर हा जो आनंद आहे, हा व्यावहारिक सत्तेतल्या जीवनावर अवलंबून नाही, म्हणजे परिस्थितीवरती अवलंबून नाही. हा परिस्थिती निरपेक्ष आनंद आहे. असा जर आपण विचार केला तर नक्की हा आनंद जो आहे हा संतांना प्राप्त झालेला आहे. कारण जी स्थिती आतमध्ये असते, त्या स्थितीतून, त्या मुखातून जो अभंग बाहेर पडलाय, ती स्थिती असते तीच बाहेर पडते की नाही? आपल्या आतमध्ये जे असतं तेच बाहेर पडतं की नाही? बघा कोणीही विचारा, "काय ताई कशा आहात?" "काय नाही हो, बरं चाललंय." कारण आम्हाला आनंदाची प्राप्तीच झालेली नाहीये. आम्ही सातत्याने सुख-दुःखांमध्ये काय आहोत तर द्वंद्वमय जीवन जगतो आहोत. पण संत बाहेरची परिस्थिती, त्यांच्या प्रपंचातली परिस्थिती कशीही जरी असली, तरी सुद्धा ही जी स्थिती त्यांना प्राप्त झालेली आहे, बघा सत, चित, आनंद. सत पदार्थ निरपेक्ष अस्तित्व, नंतर आपलं ज्ञातृज्ञेया विहीन जे आहे ते ज्ञाता ज्ञेय निरपेक्ष ज्ञान त्याला असं म्हटलेलं आहे. आणि विषय निरपेक्ष आनंद. आणि हा जो आनंद आहे ना, आता मी जो सांगितला आपल्या सगळ्यांना म्हणजे तो आनंद जो आहे ना, हे माझं काय आहे तर हेच माझं मूळचं स्वरूप आहे. बघा जरा उदाहरणं घेतली तर संत स्तवनाचा समाज आपल्या समोर आहे. आपण त्याचं स्पष्टीकरण करणारच आहोत. इथे समर्थ ओव्यांमध्ये म्हणतायत, की हा जो आनंद आहे ना, हा सगळ्यांना सतत येत असतो. बघा, इथे म्हटलंय, की वस्तू प्रगटाची असे, जे सर्वांना या ब्रह्मानुभवाची सतत काय आहे, तर तो सतत तो ब्रह्मानुभव आहेच. ते ज्ञान आपल्याला आतमध्ये आहेच. फक्त आपल्याला लक्षात येत नाही. आपण एक उदाहरण घेऊ, म्हणजे लक्षात येईल. प्रत्येकाला वाटतं, की नाही हो, मी असावं, मी टिकावं, मी जगावं. प्रत्येकाला वाटतं. कुणाला वाटतं मला मी मृत्यूपंथाने जावं? प्रत्येकाला वाटतं, की मी असावं, मी टिकावं, मी जगावं. थोडंसं आपलं वय होत आलं,
थोडे आपले केस पांढरे व्हायला लागले, की असं वाटतं देह हा आता काय व्हायला लागला तर एक दिवस जाणार आहे. म्हणून अंतःकरणामध्ये भय निर्माण होतं आणि भय निर्माण झालं की आनंदाची स्थिती बिघडून जाते. पण ही प्रेरणा नक्की आहे की नाही, की मी असावं, मी टिकावं, जातो हा भाग वेगळा. पण प्रेरणा नक्की आतमध्ये ती आहे. तिलाच असं म्हटलंय की इन्स्टिंक्ट ऑफ सर्व्हायव्हल. म्हणजे हा जो या सर्व्हायव्हल आहे ना, ही म्हणजे अस्तित्व टिकवण्यासाठी. नंतर दुसरी जी प्रेरणा आहे ती इन्स्टिंक्ट ऑफ नॉलेज, जी चितची आहे. आणि इन्स्टिंक्ट ऑफ हॅपीनेस म्हणजे मी आनंदी असावं. बघा उदाहरण दिलं की अजून जास्त स्पष्ट होईल आपल्यासमोर. बघा इन्स्टिंक्ट ऑफ सर्व्हायव्हल जे आहे, तर आपण लहान मुलं सगळ्यांनी बघितलेली आहेत प्रत्येकाने. आता लहान मूल जेव्हा जन्माला येतं, अगदी आपण हॉस्पिटलमध्ये आठवा, आपलं मुलं आठवा किंवा आपलं नातवंड आठवा किंवा आपण बघितलेलं असेल, असं कोणी आठवा. आता जेव्हा ते मूल रडतं, ते का बरं मूल रडतं? तर त्याला भूक लागली म्हणून ते मूल काय होतं तर ते रडतं. आता भूक लागली की काय होणार आहे? त्याला अन्न देणार आहे म्हणजे दूध देणार आहे. दूध दिलं की त्या दुधावरती म्हणजे त्या अन्नावरती त्याचा देह वाढणार आहे. म्हणजे माझा देह जगला पाहिजे, माझा देह टिकला पाहिजे. हे जे अस्तित्वाची प्रेरणा जी आहे ती कुठून आलेली आहे? तर ती सत पासून आलेली आहे. बघा, म्हणजे मी असावं, मी टिकावं, मी जगावं, ह्या ज्या प्रेरणा आहेत, या मूळच्या सतच्या आहेत. म्हणून मी आधी सच्चित आनंद ही संकल्पना स्पष्ट केली. आता ही मुळातली प्रेरणा सत पासून आलेली आहे. दुसरं जे आहे ते चित. आता जेव्हा लहान मूल जे आहे ते काय करतं, काळोख पडला की ते टकमक 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 काय होतं तर इकडे तिकडे बघत राहतं. म्हणजे त्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी कळावं, ज्ञान व्हावं. ही जी मूळची प्रेरणा आहे ना ती त्याच्या आतलीच आहे आणि ती येते ती चित पासून येते. आणि तिसरी जी आनंद आहे, बघा दुपटं भिजलं. आता आई आली, मैत्रीण आली भेटायला म्हणून आई जर बोलायला लागली मैत्रिणीशी आणि या बाळाचं दुपटं भिजतं आणि दुपटं भिजलं की त्याला दुःखाची अनुभूती सुरू होते आणि दुःखाची अनुभूती सुरू झाली की आता काय करायचं म्हणून तो रडायला लागतो. आणि मग आई म्हणते, "का बरं इतका वेळ शांत होता आणि आता रडतोय?" म्हणून ती बघायला जाते, तर दुपटं भिजलेलं असतं. जेव्हा दुपटं बदललं जातं, तेव्हा त्याला परत आनंदाची अनुभूती येते. बघा म्हणजे काय आहे तर मला आनंद हवा. ही प्रेरणा कुठून आली? तर त्या आनंद, सत, चित, आनंद. या 3 प्रेरणा ज्या मूळच्या आहेत, मी असावं, मला कळावं आणि मला प्रिय आहे. कारण प्रिय आहे म्हणून तर वाटतं ना, की मला आनंदाची अनुभूती आली पाहिजे. एक अद्वैत मकरंदमध्ये सुंदर खूप छान ओवी आलेली आहे. डॉक्टर काकांची, "मी असे आणि सदा भासे, मी मज प्रिय असे, म्हणूनी सच्चिदानंद ऐसे रूप माझे." मी आहे, मला ज्ञान होतं म्हणजे मला कळतेय मी आहे ह्याचं ज्ञान होतंय मला आणि मला प्रिय आहे. या 3 प्रेरणा ज्या आहेत, या प्रेरणांचा मूळ स्रोत जो आहे तो सच्चित आनंद पासून आलेला आहे. आता एवढं स्पष्टीकरण मी आपल्या समोर का केलं? तर असे सच्चिदानंद सद्गुरू झालेले असतात. आणि मग असे सच्चिदानंद संत आहेत, जे सद्गुरू आहेत, त्यांचं वर्णन जो द्वंद्वमय जीवन जगतो आहे जीवात्मा, तो पण मूळचा तसाच आहे. पण त्याला तिथपर्यंत नेण्यासाठी संत कसे आहेत, त्यांची स्थिती कशी आहे, ही अनुभवाला आणून देण्यासाठी शब्दबद्ध वर्णन जे आहे, ते संतांनीच आपली स्थिती आपल्या ग्रंथामधून वर्णन करून ठेवलेली असते. कारण त्यांची स्थिती वर्णन करण्याची आपली क्षमता नाही. आणि म्हणून जेव्हा समर्थ संत स्तवन करतायत, खरं म्हणजे तर समर्थ स्वतःचं स्तवन करतायत. समर्थ परब्रह्माचं स्तवन करतायत. पण आता त्यांची स्थिती ते आपल्याला सांगतायत. का बरं सांगतायत? की तुम्ही पण अशा स्थितीपर्यंत येऊ शकता. कधी येऊ शकता? तर संतांचं स्तवन करता करता, संतांची स्तुती करता करता, संतांची संगत जी आहे, संतांचे संगती, मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये तुम्ही राहा. जे हे मूळ जो तत्व आहे, सच्चिदानंद रूप झालेले जे संत आहेत, त्यांच्या संगतीत तुम्ही राहाल, त्यांच्या सहवासामध्ये तुम्ही राहाल, त्यांची स्थिती तुम्ही जेव्हा अनुभवाल, तेव्हा तुमचे पण गुणदोष जात राहतील. तुमचं पण आचरण काय होत राहील तर सुधारत राहील आणि हळू तुम्हाला तुमच्या मूळच्या स्वरूपाची प्राप्ती होऊन जाईल. आणि मग या हे सच्चिदानंदाचा जो विस्तार आहे, तो आपल्या लक्षात यावा म्हणून अनेक शब्दबद्ध म्हणजे आपण म्हणू की शब्दांचा फुलोरा आज अनेक ओव्यांच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून संतांची स्तुती केलेली असते आणि हे संतांचे खूप मोठे उपकार जे आहेत ते आपल्यावरती आहेत. कारण त्यांनी त्यांची स्थिती जर आपल्या समोर
सांगितली नसती अशी शब्दबद्ध करून, तर आपल्याला त्यांची स्थिती जी आहे ती स्थिती कशी आहे हेच आपल्या लक्षात आलं नसतं. आणि म्हणून संतांचे उपकार मानावे, संतांप्रती कृतज्ञ राहावं आणि संतांची स्तुती, संतांचा सहवास, संतांची संगत प्रयत्नपूर्वक जी आहे ती प्रयत्नपूर्वक सांभाळावी. कारण संतांचा काहीही स्वार्थ नसतो. जसा व्यावहारिक सत्तेमध्ये प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी काय होत नाही तर जवळ जात नाही म्हणा, बोलत नाही म्हणा. पण संत जे आहेत बघा, श्री समर्थांनी स्वतःचा प्रपंच केला नाही. 12 वर्ष टाकडीमध्ये पुरश्चरण, 12 वर्ष भारतभ्रमण, 12 वर्ष लिखाण, नंतर त्यांना कफाची व्याधी जडली. इतकं त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जे आहे त्याच्यात काही त्यांचा स्वार्थ होता का? काहीही स्वार्थ नव्हता. भरभरून वाङ्मय निर्माण केलेलं आहे आणि आपल्याला दिलेलं आहे. परत समर्थ म्हणतात, "रघुनाथ कृपेची वचने तो हा दासवद." कुठलेही हक्क स्वाधीन नाहीयेत. आपण एखादं कुठलं तरी पुस्तक लिहिलं, तर आपण लगेच म्हणतो, की "अहो, हक्क आमच्या स्वाधीन आहेत बरं का. लक्षात ठेवा ते माझं पुस्तक आहे." पण इथे संतांनी काय, एकनाथ महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, ज्ञानदेव आहेत. इतकं वाङ्मय भरभरून आपल्याला दिलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे? तर कैसी कळवळ्याची जात, लाभाविण करीती प्रीती, आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयाला. बघा, जे संत होते ना, त्या संतांनी सुद्धा संत संगत त्यांच्या जीवनामध्ये काय आहे तर केलेली आहे. तुकोबा म्हणतात, "काय सांगू या संतांचे उपकार, मज निरंतर जागती." म्हणजे तुकोबा सुद्धा म्हणतात, की संतांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत. बघा, त्या काळात पंढरपूरमध्ये वाळवंटामध्ये जेव्हा कीर्तनं होत होती, तेव्हा जनाबाई, नंतर ना हे सोखामेळा, तुकोबा, हे सगळे संत वाळवंटात नामदेव महाराजांची कीर्तनं ऐकायला जात होते. कारण संत संगतीचं खूप महात्म्य आहे. शंकराचार्य म्हणतात, की आपल्याकडे जर एखादा सद्गुण असेल आणि आपण संत संगत जर कायम स्वरूपी धरून ठेवली, तर तो एक सद्गुण खूप मोठा होतो. त्याच्या उलट एखादा दुर्गुण असेल आणि आपण दुर्जनांच्या संगतीमध्ये गेलो, तर काय होतं तर तो दुर्गुण खूप मोठा होतो. मग आता एक क्रियामाण स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे मनुष्य देहामध्ये, या नरदेहामध्ये, ते वापरायचं आणि संत संगत सांभाळायची. कारण संत जे आहेत बघा, जे चर्मचक्षूंनी आपल्याला अनुभवाला येत नाही, दिसत नाही, असं जे ब्रह्मतत्व आहे. कारण चर्मचक्षूंनी काय दिसतं आपल्याला, म्हणजे डोळे जे आहेत त्यांनी काय दिसतं आपल्याला, हे नामरूपादी जगत दिसतं. नामरूपादी सगळी सृष्टी दिसते, त्या अनुभवाला येते. पण आता इथे एक अभंग आहे सुंदर. "रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची." आता रवी म्हणजे सूर्याच्या प्रकाशात काय दिसतं? सूर्य उगवला की आपल्याला हे दृश्य जगत अनुभवाला येतं. दृश्य जगत दिसतं. दिवा, म्हणजे दिव्याच्या प्रकाशामध्ये पण लौकिक पदार्थ आपल्याला दिसतात. हिरा, हिऱ्याचा पण एक प्रकाश पडतो. हिऱ्याच्या प्रकाशात पण हे लौकिक पदार्थ आपल्याला दिसतात. रवी दीप हिरा दाविती देखणे, म्हणजे रवी दीप हिरा याच्यामध्ये दृश्य जगत आपल्याला दिसतं. पण अदृश्य दर्शने संतांची. हे अदृश्य दर्शन जे आहे बघा, दर्शन असं म्हटलंय. खरं दर्शन आहे का? जेव्हा दर्शन म्हणतात तेव्हा तिथे अनुभव असा अर्थ घ्यायचा. म्हणजे अदृश्य जे तत्व आपल्याला चर्मचक्षूंनी दिसत नाही, पण ते ज्ञानचक्षूंनी दिसतं, ते ज्ञानचक्षूंनी अनुभवाला येतं, ते मात्र आपल्याला संतांच्या सहवासामध्ये अनुभवाला येतं. कारण संत सच्चिदानंद स्वरूप झालेले असतात, अखंड त्या तत्वाच्या त्या अनुभूतीमध्ये असतात. समर्थांचा अभंग आहे, "रामाचे स्वरूप तेची माझे ध्यान, ध्यान लागले रामाचे." बघा, आपली स्थिती सांगतायत. कारण त्यांनी स्थिती सांगितल्याशिवाय त्यांची आपल्याला समजणार कशी? आणि ज्यांनी अनुभव घेतलाय, ज्या स्थितीवर ते आरूढ आहेत, तेच दुसऱ्याला अनुभव आणून देऊ शकतात. जो काश्मीरला गेलेला आहे आणि नुसतं काश्मीरला न जाता नुसतं वर्णन करणार आहे, याच्यामध्ये फरक राहणार आहे की नाही हो? जो गेलेला आहे, तो जो आहे अनुभवातून जे सांगेल ते वेगळं आहे आणि जो वर्णन जो करेल, तो काय करेल? नुसतंच वर्णन करणार आहे. आणि म्हणून जे अनुभव आहेत, जे अनुभवी जे संत आहेत, त्यांचा सहवास प्रयत्नपूर्वक सांभाळावा आणि या नरदेहाचं सार्थक करून घ्यावं. कारण या नरदेहामध्ये जन्माला आल्यानंतर नरदेहाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर संत संगत अतिशय महत्वाची आहे. आणि हे जाणूनच समर्थांनी गणेश, शारदा आणि सद्गुरूंच्या नंतर संतांचं स्तवन केलेलं आहे. सद्गुरू आणि संत या दोघांमध्ये जो किंचितसा फरक आहे, तो आपण बघितला की काय फरक आहे?
तर सद्गुरूंचं शिष्याशी व्यक्तिगत नातं असतं आणि संतांचं मात्र जे असतं ते मेघवृष्टी परी करू उपदेश असं असतं. आळंदीला जा, देहूला जा, सज्जनगडावरती जा. बघा ज्याला कुठेतरी मनामध्ये जिज्ञासा निर्माण झालेली आहे, कुठेतरी संत संघामध्ये, सत्संगामध्ये, सद्ग्रंथांचं एक अनुभव सांगते. करोनाच्या काळामध्ये असंच झालं की कुठे जायचं, बाहेर कुठे जाता येत नव्हतं. मग आता ज्यांना कुठेतरी थोडीशी आवड होती, मग आमचे अभ्यास वर्ग जेव्हा सुरू होते दासबोधाचे, तर ऑनलाईनच नंतर सुरू करावे लागले. पण ज्या कधी आधी येत नव्हत्या, म्हणजे ज्या भगिनी असतील, बंधू असतील, कारण प्रपंचामध्ये त्यांच्या त्यांच्या व्यस्त असायच्या. पण करोनाच्या काळात त्यांना असं वाटायला लागलं, की आता आपण कुठेतरी सत्संग काय केला पाहिजे, तर जॉईन केला पाहिजे किंवा सत्संगामध्ये आपण गेला पाहिजे. मग ऑनलाईनच्या माध्यमातून त्या सगळ्या सत्संगामध्ये म्हणजे ऑनलाईन दासबोध वाचन असेल, ऑनलाईन दासबोध निरूपण असतील, या सगळ्याशी त्या जॉईन झाल्या. आता करोनाचा काळ 1.5-2 वर्षाचा होता आणि त्याच्यानंतर त्या सद्ग्रंथांच्या सहवासाने सद्ग्रंथांचा सहवासच ना तो. आपण जेव्हा त्यांचे विचार ऐकतो, वाचतो, तेव्हा तो सहवास म्हणजे संतांचा सहवासच तो असतो. आणि त्या सहवासाने त्यांना अशी मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली, की आपण सज्जनगडावरती कधी जाऊ. हे संत संगतीचं महात्म्य आहे. आणि असे संत बरोबर तुम्हाला काय करून घेतात, तर जसं लोहचुंबक आकृष्ट करून घेतं, तसं सद्ग्रंथ म्हणजे तुम्ही एक पाऊल टाका हो, की ते तुम्हाला जवळ घ्यायला काय असतात, तर ते तयार असतात. आणि मनामध्ये कुठेतरी इच्छा निर्माण झाली आणि मग करोना काळ संपल्यानंतर सगळे आम्ही कुठे गेलो, तर सज्जनगडावरती गेलो. आणि एकदा तुम्ही संतांच्या छत्राखाली जा, मेघवृष्टी परी करू उपदेश, ज्याचा जसा भाव असेल तसे संत भरभरून तुम्हाला द्यायला काय आहेत, तर तिथे उपलब्ध आहेत. आणि म्हणून अशा संतांचं स्तवन करावं, अशा संतांची स्तुती करावी, अशा संतांचा जय जयकार करावा. कशासाठी करावा, तर त्यांच्यासारखं होण्यासाठीच करावा. आणि त्यांची स्थिती कशी असते, मूळ संकल्पना स्पष्ट केली. आता पुढे समर्थ आपल्याशी ओवीतून बोलतायत, ओवीच्या माध्यमातून बोलतायत. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. बघा, संत कसे आहेत, तर आनंदाचे स्थळ आहेत. संत कसे आहेत, तर सुखची केवळ आहेत. आता अजून एक सांगतात, तर इथे मला आठवला विचार म्हणून. बघा, खूप मुळे शास्त्री आमच्या बरोबर एकदा होते, आचार्य श्रद्धेय मुळे शास्त्री आणि मंदाताई श्रद्धेय मुळे शास्त्री, आणि आम्ही त्यांना घेऊन मुरगुडला चाललो होतो. असाच विषय निघाल्यानंतर मुळे शास्त्री असं म्हणाले, की डॉक्टर काकांच्या आणि मंदाताईंच्या सहवासात येण्याआधी म्हणे मी खूप अभ्यास केला होता, खूप ग्रंथांचं वाचन केलं होतं, पण स्वतःचा त्यांचा पण खूप अभ्यास आहे. पण म्हणाले, की ते मला शब्द समजले होते. आणि जेव्हा डॉक्टर काका अमरावतीला यायला लागले, म्हणजे वर्गासाठी वगैरे शिबिर घेण्यासाठी, तेव्हा रात्री उशिरापर्यंत मंदाताईंची आणि मुळे डॉक्टर काकांची जी चर्चा चालायची, त्या चर्चेमधून आम्हाला पारमार्थिक सिद्धांत उलगडायला लागले. आता हे का सांगितलं, कारण डॉक्टर काका स्वतः काय आहेत, तर सच्चिदानंद आहेत, स्वानुभू आहेत, सद्गुरू आहेत, संत आहेत. आणि जे अनुभवाचे बोल जे येतात, ज्या चर्चा ज्या संतांच्या होतात, आता पूर्वतयारी यांची आधी होती, कारण त्यांनी स्वतः सद्ग्रंथांचा अभ्यास केला होता. पण ते असं म्हणाले, की मला शब्द समजत होते, पण अनुभवाचे बोल चर्चांमधून जेव्हा मी ऐकले, तेव्हा ते सिद्धांत पक्के झाले. आणि ह्याला काय म्हणतात, संत सहवास. आणि मग ह्याला काय करायचं असतं, नुसतं जाऊन बसायचं असतं आणि श्रवण करायचं असतं. ते भरभरून देत असतात. म्हणून म्हटलं, संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ. आनंद हवा असेल तर संतांजवळ जाऊन बसा. सुखाची अनुभूती हवी असेल तर संतांजवळ जाऊन बसा. संक्षेप शारीरिक ग्रंथाचं प्रकाशन झालं पुण्यात कलमाडी हायस्कूलमध्ये. तेव्हा गोविंद देवगिरी जींचं प्रवचन झालं. किशोरजी व्यास, स्वामी गोविंद देवगिरी. आणि त्यांनी प्रवचनामध्ये एक असा उल्लेख केला, की संत जे असतात ना, संत ज्या वाटेने जातात, ज्या वाटेने जातात, त्या वाटेवर जे पशुपक्षी असतील, जे प्राणी असतील, त्यांना सुद्धा एक आनंदाची अनुभूती येते. म्हणजे किती ते बघा, म्हणजे आपल्याला वर्णनच करता येत नाही शब्दांनी. समर्थांनी शेवटी म्हटलंय, की संत हे परब्रह्म स्वरूप असल्यामुळे संतांचं शब्दांनी सुद्धा वर्णन करता येत नाही. आज आपण जर शिवथरघळ बघितली, तर आज सुद्धा जायला आपल्याला किती कठीण आहे ती. आणि 450 वर्षांपूर्वीचा जर आपण काळ आठवला, तर किती घनदाट जंगल असेल. आणि त्या वाटेने समर्थ जेव्हा शिवथरघळी जात असतील, तेव्हा हे परब्रह्म तत्व
जी आहे ती आनंदाची अनुभूती जी आहे त्या प्राण्यांना, पशुपक्ष्यांना सुद्धा होत होती. आणि ही काहीतरी विभूती आहे म्हणून ते प्राणी, पशु, पक्षी, अजगर जे काही असतील हिंस्र श्वापद ते सुद्धा समर्थांना वाट करून देत होती. असं स्वामी गोविंद देवगुरुजींनी उल्लेख केला आणि मला खूपच म्हणजे आनंद झाला, की किती आनंदाची स्थिती त्या संतांची असेल, की आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. तुकोबांचा पण एक अभंग आहे. तुकोबांचं चित्र जर आपण बघितलं, तर त्यांच्या काय आहे तर खांद्यावरती, डोक्यावरती कोण बसलेले आहेत तर पक्षी जे आहेत ते बसलेले आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा जो अभंग आहे. म्हणून संत आनंदाचे स्थळ बघा शब्द वापरलाय. स्पेसिफिक शब्द वापरलाय समर्थांनी इथे. संत आनंदाचे स्थळ आहेत. की तिथे जा, त्यांच्या शेजारी बसा आणि आपोआपच जसं की कस्तुरी मृगाने कस्तुरी असले की आपोआपच आपण तिथे आकृष्ट होतो. तर आता मोगरा फुललाय आपण आपोआपच आकृष्ट होतो की नाही त्याला काही वेगळं करावं लागत नाही त्या वासाला. तो वास येतोच आणि आपण जातो अरे इकडे मोगरा आहे का? ती म्हणते हो गं मागच्या बाजूला आहे पण वास येतोय वाऱ्याने इथे झुळूक बघू बरं मी जाते. अगदी त्याचप्रमाणे जो सच्चिदानंद तत्व जे आहे तिथे आनंदरूप जे तत्व आहे आपण संतांच्या सहवासात जाऊन बसलो की आपण आपोआपच तिथे काय होतो तर आकृष्ट होतो कारण ते स्थळ आहे आनंदाचं. पुढे म्हणतात संत सुखची केवळ. आता संत कसे आहेत तिथे सुखरूप तत्व आहे. म्हणजे सहजच आपण त्यांच्याकडे बघितलं की एकदम परब्रह्माचं दर्शन होऊन जातं. परब्रह्माची अनुभूती होऊन जाते. आपले विकार कुठल्या कुठे पळून जातात. आपलं मन जे आहे ते दुःखाने कुठेतरी पीडित झालेलं असतं. ते आपण आपलं विस्मरण होऊन जातं आणि आपल्याला सुखरूपत्वाची तिथे काय होते तर अनुभूती येऊन जाते. पुढे समर्थ म्हणतात नाना संतोषाचे मूळ ते हे संत. बघा आता नाना संतोषाचे मूळ म्हणजे त्रिविधता आपण नष्ट करून सर्व प्रकारे संतुष्ट जीवन जगण्याची जी कला आहे ती संतांकडून शिकावी, ती विद्या संतांकडून शिकावी. कारण आपण कसं आहे, कितीही मिळालं तरी आपण असंतुष्टच आणि संतुष्ट जीवन जगण्याची कला ही संतांजवळ असते. कारण संतुष्ट जीवनामध्ये सुख आहे आणि असंतुष्टीमध्ये दुःख आहे. हे तर काही वेगळं सांगायला नको. आता असंतुष्ट जीवन होतं कशाने? आपण जीवदशेमध्ये जन्माला आलो म्हणून असंतुष्ट जीवन आहे. जीवदशेमध्ये जन्माला आलो म्हणून 3 ताप जे आहेत ते आपल्याला सोसावे लागतात. आध्यात्मिक ताप आहे, अधिभौतिक ताप आहे, अधिदैविक ताप आहे. हे त्रिविध तापांची जोपर्यंत संत संगतीमध्ये शांती होत नाही, तोपर्यंत कितीही तुम्ही वास्तू शांत करा, कितीही ग्रह शांत करा, कितीही काही कुठल्याही शांती करा ज्या सांगत असतील त्या, तोपर्यंत या शांतीने आपल्याला समाधान प्राप्त होणार नाही, आनंद प्राप्त होणार नाही. या त्रिविध तापांची शांती संतांच्या संगतीमध्येच करावी लागते. पण आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप अशा 3 तापांची शांती जे ते संतांनी केलेली असते. तर बघा आध्यात्मिक म्हणजे देहाला होणारे जे ताप आहेत. आता आपण संत चरित्रांमधून अनेक कथांचं श्रवण केलेलं आहे. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला होता. पण तरी सुद्धा देहाची दुःख देहापाशी ठेवून कोणी जर एखादा साधक आला, विवेकानंद आले, तर ते पूर्ण त्यांना विस्मरण होऊन जायचं. आता हे काय झालंय? त्यांनी त्याची शांती केली होती. देह म्हणजे मी नाही. मी कोण आहे? तर मी परमात्मा आहे. बघा आज डॉक्टर काकांची स्थिती बघितली तरी सुद्धा आज देह वय जर बघितलं 92-93 वय आहे. देहाची दुःख शेवटी असणारच आहेत जी काही असतील ती. पण कोणी जर अभ्यासाचे विचारायला गेला तर काका संपूर्ण देहाचं दुःख म्हणजे देहाला जे काही त्यांना तो त्रास होतो आहे तो पूर्ण त्यांच्या विस्मरणात जातो आणि जसं जणू काही काही झालंच नाहीये असे इतके छान आनंदाने ते आपल्याशी बोलत राहतात. म्हणजे संत किती या तापांची म्हणजे आध्यात्मिक देहाचा ताप का होतो? मी म्हणजे देह असं मला वाटतं. म्हणून मला काय होतं तर ताप होतो. मग देह आहे म्हणून मी आहे. देह गेला की मी जाणार आणि परत देह गेला की मी जाणार, तो जाऊ नये म्हणून अनेक प्रयत्न करायचे. देह गेल्याशिवाय तर राहत नाही आणि गेल्यानंतर मग परत तो वासनेमुळे जन्माला येतो. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये हे सगळे विचार समजावून घेऊन बघा संत जे आहेत ते ईश्वराला म्हणतात तू नेऊन नेऊन काय नेशील? तुला मला नेता येणार नाही. का नेता येणार नाही? कारण हा पंचमहाभूतांचा देह तू घेऊन जाशील. पण तू आणि मी एकच आहोत त्याला म्हणतात अद्वैत आणि अद्वैत इज इक्वल टू ब्रह्म. असे ब्रह्मस्वरूप जे संत झालेले आहेत, असे सच्चिदानंद स्वरूप जे संत झालेले आहेत, असे आनंदरूप जे संत झालेले आहेत, काही म्हणा सगळे काय आहेत तर समानार्थी शब्द आहेत. असे जे संत झालेले आहेत त्यांना देह जाओ अथवा राहो काय आहे तर त्यांना पांडुरंगी दृढ व्हावं. काहीच फरक पडत नाही.
त्यामुळे आध्यात्मिक तापाची शांती त्यांनी केलेली असते. आता जगातून होणारे ताप अधिभौतिक ताप आहेत. तुकोबांच्या अंगावरती एका भगिनींनी आपला नवरा तुकोबांच्या नादी लागला म्हणून उकळतं पाणी टाकलं. त्याही परिस्थितीमध्ये तुकाराम महाराज म्हणतायत की पांडुरंगा तुला आज अशी इच्छा झाली का रे? आणि त्यांनी शांतपणे काय आहे तर ते सगळं सहन केलेलं आहे. आता जगताने संतांना किती त्रास दिलेला आहे. माऊलींना मांडे भाजायचे होते तर काय योगाग्नी पेटवावा लागला. संत चरित्रांमध्ये अनेक अशा कथा आलेल्या आहेत जगताकडून होणारे त्रास जे आहेत ते. पण तरी सुद्धा त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की या जगाने मला त्रास दिला इतका, आता मी त्यांच्यासाठी काही असं कुठेही नाहीये. उलट पसायदान माऊलींनी मागितलं आहे. कल्याणकरी रामराया समर्थ प्रार्थना करतायत आणि म्हणून ते संत आहेत. म्हणून त्यांनी अधिभौतिक तापाची पण शांती केलेली असते आणि अधिदैविक ताप आपण मृत्यूनंतरचे न बघता शुभ आणि अशुभ, शुभ आणि अशुभ घटनांमध्ये आपण इतके अडकलेलो असतो की अरे 12 वाजले, आता नका जरा पोल टाकू घराबाहेर, थोड्या वेळाने टाका. का बरं? 12 वाजता कृष्ण जन्म झाला, 12 वाजता राम जन्म झाला. मग हे मनातनं सगळं काढून टाकायचंय. मांजर आडवी गेली, कामाला शुभ कामाला बाहेर जाऊ नका. आमचे डॉक्टर काका असं म्हणतात की अहो आपण असा का नाही कधी विचार करत की मी मांजरीला आडवा गेलो आणि मांजरीला आज उंदीर मिळणार नाही. आपण नेहमी आपल्यालाच मध्यवर्ती धरून का विचार करतो? आणि हे सगळं संतांच्या संगतीमध्ये शिकून घेतल्यानंतर हे विचार जे आहेत, बघा विचारांनी मुक्ती शक्य आहे. तुम्ही किती व्रतवैकल्य करा, ती पूर्वतयारी आहे नक्की. पण तरी संतांच्या संगतीत आल्यानंतर संतांचे विचार, त्या विचारांप्रमाणे जर आपण जीवनाची घडी बसवून घेतली, तर आपल्याला संतोषाचे मूळ म्हणजे संतुष्ट जीवन आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. पुढे म्हणतात संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, ना तरी भक्तीची फळश्रुती ते हे संत. बघा संत विश्रांतीची विश्रांती असं इथे म्हटलेलं आहे. आता संतांचं वर्णन समर्थांनी असं केलंय की विश्रांतीलाही असं वाटतं. काय वाटतं? जर मला विश्रांती घ्यावीशी वाटली, विश्रांतीला पण वाटेल की नाही हो कधीतरी? की सगळे माझ्यामध्ये येतात पण मी पण कुठेतरी विश्रांती घ्यायला जावं. तर ती विश्रांतीला असं वाटतं की आता संतांच्या देहामध्ये मी जाऊन राहावं. कारण आपल्याला विश्रांती नावाचा शब्दच माहिती आहे. आपल्याला शांती नावाचा शब्द माहिती आहे. पण फार तात्कालिक, तात्पुरता. कारण आपली शांती कशी असते, विश्रांती कशी असते? ढळणारी असते. थोडा वेळ अनुभवाला आली की ते काय होते तर ढळून जाते. बघा एक दृष्टांत सांगते. एक भगिनी अशा 2-3 मुली होत्या त्यांना. पहिल्या मुलीचं कार्य जे आहे, आता लग्न पार पडलं, पूर्वतयारी तर खूपच असते लग्न जमल्यापासून आणि शुभमंगल सावधान झालं. नंतर पाहुणे घरातले जिकडे-तिकडे गेले आणि छान हुश्श करून म्हणाल्या, "आता जरा वेळ विश्रांती मला मिळेल." कारण का तर कार्य खूप छान पार पडलं. तेवढ्यात समोरून एक दुसरी मुलगी गेली. लग्नाची जी उपवर होती ती. लगेच त्यांना लगेच विश्रांती ढळली. अरे आत्ता विश्रांती झालेलं मन जे आहे ते लगेच दुसरीचा विचार मनात आला आणि काय झालं तर ती शांती ढळून गेली. म्हणजे अजून काही जबाबदारी आहे, लगेच मन विचलित झालं. अशी आपली जी आहे ती अशी आपली विश्रांती आहे. पण संतांची विश्रांती जी आहे बघा त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही प्रसंग आले तरी सुद्धा एकनाथ महाराजच्या जीवनात बघा, समर्थांच्या जीवनामध्ये सुद्धा खूप प्रसंग आलेले आहेत. ज्ञानदेवांचं जीवन बघा, सर्व संतांचं जीवन बघा तपासून तर त्याच्यामध्ये अनेक प्रसंग आलेले आहेत. पण एकदा ती विश्रांती जी आहे ती इतकी स्थिर झालेली आहे. बघा एक देहाची विश्रांती आहे, दुसरी मनाची विश्रांती आहे. आता संतांचा देह जरी कार्यरत दिसला तरी त्यांच्या मनाची विश्रांती जी आहे बघा समर्थांनी भारत भ्रमण केलेलं आहे रामरायांनी दर्शन दिल्यानंतर, स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर. पण त्यांच्या मनाची विश्रांती जी आहे, मन हे रामरंगी रंगले. काय म्हणतात? एवढं भारत भ्रमण करून असे अभंग जे मुखातून बाहेर पडतात संतांच्या, की मन हे अखंड आमचं मन कुठे आहे तर रामरंगी रंगलेलं आहे आणि राम आहे तिथे विश्राम आहे. जिथे विश्राम आहे तिथे राम आहेस. असं काय तर एकमेकांचं नातं आहे. डॉक्टर काकांनी पण उत्तम प्रपंच आपला पार पाडलेला आहे. 2 मुली, 2 कन्या. मग आता काय प्रापंचिक माणसाला काय करावं लागत नाही हो? सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. पण ती मनाची शांती जी आहे, मनाची विश्रांती जी आहे, ती त्यांनी अजिबात ढळू दिलेली नाहीये.
आणि जेव्हा आपण संतांच्या सहवासामध्ये राहतो, बघा साधी गोष्ट आहे, की आपण जरी सज्जनगडावरती गेलो, आळंदीला गेलो, तरी आपल्याला काय वाटतं? एकदम छान वाटतं. वाटतं नाही छान का बरं वाटतं? कारण आनंद, मूर्तिमंत आनंद आहे, मूर्तिमंत शांती आहे, मूर्तिमंत तिथे विश्रांती आहे. आणि जर प्रत्यक्ष देहाचा सहवास लाभला, तर तिथे आपल्याला ती स्थिती जी आहे ती अनुभवाला येते. पुढे म्हणतात संत तृप्तीची निजतृप्ती. तृप्ती संतांच्या जवळ तृप्त होते. बघा सामान्य लोकांना कितीही तृप्त केलं आपल्यासारख्यांना, तरी काय होतं तर अजून काहीतरी हवं, अजून काहीतरी हवं. अहो 1 बीएचकेचा फ्लॅट होता, आता 2 बीएचकेचा, आता 3 बीएचकेचा, आता 4 बीएचकेचा, आता फार्म हाऊस हवं, आता जरा रो हाऊस हवं. असं सतत, सतत, सतत काय आहे तर सतत चालूच. खाऊन खाऊन पोट भरतं पण मन भरत नाही असं म्हणतात. आता खूप छान बासुंदी केली, अगं माझं तुडुंब पोट भरलंय, पण अजून मन भरलं नाही. म्हणजे काहीतरी काय हवं आहे तर हवंय, हवंय, हवंय. ज्या विषयांची तृप्ती कधीच होत नाही आणि विषयांचं मिथ्यत्व हे संतांना पूर्णपणे अनुभवाला आलेलं असल्यामुळे त्यांची ओढ विषयांकडे अजिबात नसते. बघा आता सोन्याच्या भावाने सध्या उच्चांक गाठलेला आहे. उच्चांक गाठलेला आहे आणि तरी असं वाटतं, की खरं म्हणजे काय बिघडलं ना? कधीतरी एखादा दागिना करायचा असतो. मग काय बिघडलं? थोडे जातील ₹15,000-20,000 जास्त. पण काहीतरी सतत काय आहे तर हवं, 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 हवं आणि हवं. बघा मनात माझ्या खूप छान विचार आला. एक गोष्ट आहे ती आठवली ती आपल्यासमोर सांगते. बघा परिसाचा स्पर्श झाला, की लोखंडाचं सोनं होतं. मग माझ्या मनामध्ये असा विचार आला, की असा परीस जर आपल्याला मिळाला, तर किती छान होईल ना? माझ्या घरात जे सगळं लोखंडाचे छोटे-छोटे तुकडे आहेत किंवा जे लोखंड आहे, त्या सगळ्यांना मी परीस लावेन आणि सगळ्यांचं सोनं होऊन जाईल. मग किती का भाव होऊ देईना त्या सोन्याचा, मला काय फरक पडलाय? फक्त एक परीस मात्र मला मिळाला पाहिजे. कारण जीवदशेपर्यंतमध्ये जोपर्यंत जीवात्मा आहे, तोपर्यंत सतत त्याला कशाचा ना कशाचा तरी लोभ आहे, कशाचं तरी प्रलोभन आहे, काहीतरी हवं, हवं, हवं असं आहे. नाथांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे, थोडक्यात सांगते. बघा एक व्यक्ती चारधाम यात्रा करायला निघाली. आता त्या व्यक्तीकडे एक परीस होता. आता हा परीस जो आहे अत्यंत मूल्यवान, तो कुणाकडे ठेवायला द्यावा? अशी विश्वासार्ह व्यक्ती पाहिजे, की ज्याच्याकडे मी हा परीस ठेवू शकेन. आणि त्याच्या मनामध्ये असा विचार आला, की एकनाथ महाराज हे संत आहेत. त्यांनी त्यांच्याबद्दल ऐकलं होतं आणि त्यांनी ठरवलं, की तो परीस जो आहे, तो एकनाथ महाराजांकडे ठेवायला द्यायचा. अत्यंत विश्वासपूर्वक त्यांनी तो त्यांच्याकडे ठेवायला दिला. आता जेव्हा तो त्यांनी त्यांच्याकडे दिला, तेव्हा एकनाथ महाराजांनी त्यांच्या शेजारी एक व्यक्ती उभी होती. तिला सांगितलं, "तुमच्या घरातला कोण असेल?" त्याला सांगितलं, की "हा परीस जो आहे, ह्याने दिलेला आहे, तो तू ठेवून दे." आता हा चारधाम यात्रा करून आला. आता पूर्वीच्या चारधाम यात्रा आपल्याला माहिती आहे, की खूप काळ लागायचा. तो ती व्यक्ती खरं म्हणजे परत येईल की नाही ही पण शंका असायची. पण तो चारधाम यात्रा करून आला नाथांकडे आणि नाथांकडे आल्यानंतर पहिलं काय, आता माझं परीस आणायला पाहिजे. बाकी नंतर. मग तो एकनाथ महाराजांकडे गेला आणि म्हणाला, की "अहो मी जो तुम्हाला ठेवायला दिला होता ना परीस, तो तुम्ही मला द्या." आता मध्ये बराच काळ गेलेला असल्यामुळे एकनाथ महाराज पूर्णपणे विसरून गेले. ते म्हणाले, "तू कधी दिला होतास? मला माहिती नाही." अशी नाथ महाराजांची वाक्य ऐकता, ऐकता त्याचं काय व्हायला लागलं तर अंतःकरण भयाने ग्रस्त व्हायला लागलं, की माझा परीस मी यांच्याकडे ठेवायला दिला. यांनी तो घेतला का काय? गडप केला का काय? यांना तो आठवत नाही आता. तो म्हणतोय त्यांना, "अहो दगड नाही तो परीस होता. तुम्ही असं इतकं शांतपणे का सांगताय?" आणि एकनाथ महाराज मात्र अतिशय शांत. बराच काळ त्याचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर असं दोघांचं बोलणं सुरू होतं. हे म्हणतात, "मला माहिती नाही." आणि एकनाथ महाराज म्हणाले, की "चल." म्हणून एकनाथ महाराजांनी त्याला गोदावरी नदीच्या तीरावरती नेलं. त्याला ते घेऊन आले. एकनाथ महाराज खाली वाकले. गोदावरीच्या पात्रात नदीच्या पाण्यातले काही गोटे आहेत, त्यांनी ते ओंजळीमध्ये घेतले. आणि ते त्याला असं म्हणतायत, बघा, की "हे बघ, हे जे गोटे आहेत ना, नदीतले मी ओंजळीत घेतलेले, याच्यातला एक तुझा जो परीस आहे तो घेऊन घे." आता त्या गोट्यांमधला एक मोठा जो गोटा होता, तो गोटा त्यांनी बरोबर घेतला. बघा माणूस कसा स्वार्थी असतो. त्याही गोट्यांमधला त्याने थोडासा मोठा जो होता, तो घेतला. आता तो त्याला वाटलं हा खरंच परीस आहे का? त्याने खिशामध्ये एक लोखंडाचा काय आणला होता? तुकडा आणला होता. तो गोटा घेतला आणि लोखंडाचा तुकडा खिशातून काढला. त्याला तो लावला. लावता क्षणी त्या लोखंडाचं काय झालं तर
सोनं झालं. त्याला बरं वाटलं, चला आपला परीस आपल्याला मिळाला. तो वळला. त्याच्या मनात दुसरा विचार आला, की आता हे जे गोटे आहेत सगळे, हे पण परीस असणार आहेत. मग आता हे सगळे गोटे ते घेऊन जाणार का घरी? कोण? एकनाथ महाराज. आणि त्यांनी मागे वळून बघितलं आणि सगळे गोटे नाथांनी नदीमध्ये काय केले तर ते पाण्यात टाकून दिले. त्याला खूप आश्चर्य वाटलं, की का बरं असं केलं? एवढे सगळे परीस मिळून सुद्धा? बघा नाथांना म्हणजे एकनाथ महाराजांना जर खरंच प्रलोभन असतं, तर त्यांनी ते घरी आणले असते. पण हे संतांचं महात्म्य जे आहे, बघा संतांच्या हातात जो दगड येतो, त्या दगडाचा सुद्धा परीस होतो. जे परीस लोखंडाला लागल्यानंतर लोखंडाचं सोन्यात रूपांतर करतो, पण नाथांच्या हाताला दगडाचा स्पर्श झाल्यानंतर दगडाचा सुद्धा परीस होतो. हे संतांचं महात्म्य आहे. आणि म्हणून संतांच्या जीवनामध्ये समाधान, तृप्ती आणि संतोष आहे. म्हणून जेव्हा हे जीवरूपी लोखंड जेव्हा संतांच्या सहवासामध्ये जातं, तेव्हा संतांच्या सहवासात गेल्यानंतर या जीवदशेला परिसस्पर्श होतो आणि त्याचं सोनं म्हणजे त्याला शिवदशा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथे समर्थ म्हणतात, संत काय आहेत तर विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती, ते हे संत. आता त्यांनी म्हटले की ना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत. बघा संतांची प्राप्ती इथे समर्थ म्हणतात की भक्तीची फलश्रुती, जी आपण भक्ती करतो प्रत्येकाला पूर्व तयारी लागते. आणि पूर्व तयारी सुद्धा इथे आपल्याला समर्थ सांगतायत की संतांची संगत प्राप्त व्हायची असेल, संतांचं दर्शन व्हायचं असेल, तरी सुद्धा आधी त्याची काय लागते तर उपासना लागते. कारण शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता, आनंद हे अखंड जर अनुभवायचं असेल, तर आधी उपासनेची पूर्वतयारी लागते आणि उपासनेची पूर्वतयारी एका टप्प्यावरती आल्यानंतर आता काय म्हणतो आपण ईशकृपा होते आणि ईशकृपेने काय होतं तर संतांचं दर्शन होतं, म्हणजे संतांची भेट होते. म्हणजे चित्तशुद्धीशिवाय संतांचं दर्शन सुद्धा होत नाही. आणि मग संत हे भगवंताचं स्वरूप दाखवून देतात, म्हणजे मलाच माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून देतात. म्हणून संतांचं महात्म्य जे आहे ते या ठिकाणी आहे, देव सारावे परते संत भजावे आरते. असं जे समर्थांच्या सोव्या आहेत आपल्या समोर, संत चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. वेण्णा स्वामी जेव्हा देवाची पूजा करत होत्या आणि कोणी सांगावा आणला की समर्थ येतायत आणि समर्थ झप 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 येऊन दारामध्ये उभे राहिले आणि वेण्णा स्वामी देवपूजा करत असताना पटकन उठल्या आणि हातातलं जे पाणी होतं देवासाठी ते समर्थांच्या चरणांवरती घालायला लागल्या. समर्थ म्हणतात, वेण्णा स्वामी हे देवाचं पाणी आहे, तुम्ही देवपूजा करता आहात आणि तुम्ही माझ्या चरणांवर घालता आहात. वेण्णा स्वामींनी चटकन उत्तर दिलं की तुम्हीच माझा देव आहात. आणि देवांपेक्षा सुद्धा संत कसे आहेत तर श्रेष्ठ आहेत. कारण संत हे भगवंताचं स्वरूप दाखवून देतात. भगवंत म्हणतोय, संत माझी रूपडी आत्मज्ञाने सोखडी. चालते बोलते भूतलावरचे कोण आहेत तर हे संत देव आहेत. म्हणून एवढं संत स्तवन समर्थांनी आपल्यासमोर इथे केलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात, संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, स्नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. धर्म संतांच्या आश्रयाने राहतो, त्यांच्या देहात स्वरूपाचं दर्शन घेण्याची योग्यता आहे आणि संत ही पवित्र पुण्यक्षेत्र आहेत. बघा धर्म संतांच्या आश्रयाने राहतो असं म्हटलेलं आहे. आता धर्म म्हणजे आपण एक धर्म जो म्हणतो की हिंदू धर्म आहे किंवा महाराष्ट्र धर्म वाढवावा किंवा आनंद भुवनी सारखं जेव्हा काव्य समर्थांच्या हातून झालं, त्या बुडाला औरंग्या पापी उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, हा एक धर्म आहे. आणि दुसरा जो धर्म आहे समर्थ म्हणतात, सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. की स्वरूप अखंड स्वरूपामध्ये राहणं हा काय आहे तर प्रत्येकाचा काय आहे तर स्वधर्म आहे. म्हणजे शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता हा संतांचा धर्म आहे. सर्वानुभूती दया हा संतांचा धर्म आहे. सर्वानुभूती भगवत भाव हा संतांचा धर्म आहे. सर्वानुभूती दया, क्षमा, शांती हा संतांचा धर्म आहे. नव्हे तर संतांच्या आचरणावरूनच धर्म काय होतो तर की हे संत असे संतांचं आचरण असं आहे, त्यावरून धर्म तयार केला जातो. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, श्रुती स्मृतींचे अर्थ आपण होऊन मूर्त अनुष्ठोनी जगा देत वडील जे. श्रुती आणि स्मृतींमध्ये जे सांगितलेलं आहे, उपनिषद आहे, भगवद्गीता आहे, याच्यामध्ये जी स्थितप्रज्ञ लक्षणं आहेत किंवा भगवंत जे उपदेश करतायत,
तसंच्या तसं बघा आचरण आपल्याला संतांमध्ये आणि सद्गुरूंमध्ये बघायला मिळतं. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मोठ्या भाग्याने एक संत परमपूज्य डॉक्टर काका आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतायत. आणि जेव्हा आपण त्यांच्या सहवासामध्ये राहतो तेव्हा कळतं, अरे स्थितप्रज्ञाची लक्षणं भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेत, ती जशी तशी आपल्याला सद्गुरूंमध्ये अनुभवाला येतात. म्हणजे आणि त्यांच्याकडे बघून आपण शिकतो. कारण समोर आदर्श लागतो, की अरे खरं अशी शांती सांभाळता येते. आता आपल्याला लक्षातच येत नाही, कारण आपल्या भोवती सगळे अशांत आहेत, अतृप्त आहेत. आणि म्हणून संतांच्या संगतीचं जे आहे ते एवढं महत्व आहे. आणि म्हणून त्या नरदेहात जो जन्म मिळाला आपल्याला, तो जास्तीत जास्त संत संगतीमध्ये काय करावा, तर राहण्याचा प्रयत्न करावा. पुढे समर्थ म्हणतात, संत विवेकाचे भांडार. विवेकाची मूर्तिमंत मूर्ती म्हणजे कोण आहेत, तर संत आहेत. बघा ज्ञानदेवांची ओवी, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असण्याची की. जिथे संत आहे तिथे काय आहे, तर विवेक असलाच पाहिजे. म्हणजे विवेक, आता यक्ष प्रश्न आपल्या महाभारतामध्ये यक्ष प्रश्न नावाचं एक प्रकरण आलेलं आहे. त्याच्यामध्ये यक्षाने धर्मराजाला काही प्रश्न विचारले. त्यामध्ये एक प्रश्न असा होता, की 4 दिशा आपल्या सगळ्यांना माहित आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि 8 दिशा आहेत. असं ज्या उरलेल्या 4 दिशा ज्या आहेत त्या मुख्य आणि उपमुख्य आपण असायला म्हणूया तसं म्हणजे. आणि मग तो म्हणतो की 4 दिशा आपल्याला माहिती आहेत, पण अजून एक दिशा जी आहे ती कोणती आहे, तू ती सांग. धर्मराजाने असं उत्तर दिलेलं आहे, की संत दाखवतात ती दिशा. संत जी विवेकाची दिशा दाखवतात ती खूप महत्वाची आहे. ते विवेकाची, म्हणून संत विवेकाचे भांडार. विवेक हा मूर्तिमंत संतांच्या इथे मांडलेला असतो. सत्य, मिथ्या, क्षर, अक्षर, नित्य, अनित्य, आत्म, अनात्म, सार, असार. आणि या पारमार्थिक विवेकाची दिशा जी आहे ही संत संगतीमध्ये प्राप्त होते. बघा, आपण परमार्थाला लागण्यापूर्वी आपल्याला असा काही विवेक माहिती होता का? व्यावहारिक विवेक आपल्याला भरपूर माहिती असतात. पण असा काही विवेक असतो, देह आसार आहे, आत्मा आसार आहे. जेव्हा आपण संत संगतीमध्ये येतो, संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करायला लागतो, तेव्हा आपल्याला हा विवेक माहिती होतो. नाहीतर सगळं दुःख जे आहे ते अविवेकामुळे आहे. कारण अविवेक आहे. देह म्हणजेच मी धरून चाललेली आहे. कारण देह गेल्याशिवाय राहत नाही, पण तरी देह हेच माझं स्वरूप आहे. तिथे अविवेक आहे. आणि मग जेव्हा विवेकाने आपण कळतो, की देह हे माझं स्वरूप नाही, देह गेला तरी मी आहे. हे कुणामुळे कळतं? हे संतांमुळे कळतं. म्हणून संतांच्या संगतीमध्ये, संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. आणि आता माझं स्वरूप मला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर विवेक करावा लागतो. ब्रह्मसत्य जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव नापराहा, हा मुख्य विवेक आहे. आणि त्याच्या अंतर्गत हे सगळे विवेक जे आहेत, समर्थांचे अनेक विवेकाचे समास आपल्याला या ग्रंथामध्ये बघायला मिळतात. आणि याचा विवेक कशासाठी करायचा? विवेकाने वैराग्य निर्माण होतं. आणि विवेकयुक्त वैराग्य असलं की मलाच माझ्या स्वरूपाची म्हणजे माझ्या आनंदाची प्राप्ती मला होऊन जाते. असं छान शास्त्रशुद्ध, संत शुद्ध आपण म्हणू, शास्त्रशुद्ध, संत शुद्ध, श्री गुरु शुद्ध, शास्त्र विहित असा मार्ग आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि आपण खूप भटकंती करत असतो. एका ग्रंथ घेतल्यानंतर त्या ग्रंथाचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला व्यवस्थित विवेक संतांच्या संगतीत करत करत आपल्याला आपल्या आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. इथे किती आनंदासाठी भटकंती असते. इकडून आनंद मिळेल का तिकडून आनंद मिळेल, हे तेच ट्रिपला गेल्याने आनंद मिळेल का अजून कुठे गेल्याने आनंद मिळेल. सतत सतत आनंदासाठी शोध कुठे आहे, तर बाहेरचा शोध आहे. व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती यातून सातत्याने आपण आनंद शोधत असतो. एक लहानशी गोष्ट सांगते परत. एक दरिद्री माणूस असतो, खूप दरिद्र, खायची पण काय त्याला भ्रांत आहे. आणि त्याला एक रस्त्याने जाता जाता एक तेजस्वी असा मणी दिसतो. आता बिचाऱ्याला खायची भ्रांत, तो मणी घेऊन तो करेल काय? त्याला वाटलं हा काहीतरी किमती दिसतोय, काय मला थोडे पैसे मिळाले, 100-200 तर फार बरं होईल. त्या मण्याचा नुसता मला काय उपयोग आहे? तो एका किराणा मालाच्या दुकानामध्ये जातो. आता त्याला तो दाखवतो, की तो म्हणतो, "बा मणी घ्या, काहीतरी किमती वाटतोय थोडासा, काय ते पैसे असतील ₹5-50, त्याचं मला काहीतरी धान्य द्या, खायला द्या, म्हणजे माझं पोट भरेल." आता तो मणी त्याने बघितला दुकानदाराने. तो म्हणे, "अरे हा मणी मी घेऊन काय करू? तू आपला तो घेऊन जा." परत बिचाऱ्याने मणी परत घेतला. एक मिठाईचं दुकान दिसलं. मिठाईच्या दुकानामध्ये गेला. त्यांनी परत त्याला तो दिला. तर म्हणे, "दादा काहीतरी मला मिठाई खायला द्या."
तुम्हाला याचा उपयोग आहे मोठ्या लोकांना या मण्याचा, तुम्ही याची पारख करू शकता, मला काहीच माहिती नाही. तो मिठाईवाल्याने तो घेतला, तो म्हणतो, हा मणी मला काही पारख करता येत नाही, या मण्याचं घेऊन मी काय करू? तू घेऊन जा तुझा मणी तुला. उलट ही थोडीशी मिठाई तू घे आणि इथून निघून जा. तो बिचारा फिरतोय फिरतोय, एक सोनाराचं दुकान त्याला दिसलं. त्याला असं वाटलं की आता आपण इथे जावं आणि म्हणून सोनाराकडे तो गेला. सोनाराने तो मणी बघितला. हिऱ्यांचा व्यापारी होता, सोने चांदीचा व्यापारी होता आणि त्याने तो मणी ठेवून घेतला आपल्याकडे. पण तो त्या माणसाला असं म्हणतोय की मी मणी ठेवून घेतलाय तुझा, तुला मी खायला प्यायला पण देईन, पण माझी एक अट आहे की तू माझ्याकडे कामाला राहिलं पाहिजेस. तर तो म्हणतो ठीक आहे, आपल्याला खायला प्यायला आपली कायमचीच भ्रांत मिटून जाईल, आपण काम करू, काहीतरी पोटाला आपल्याला मिळेल. आणि म्हणून त्यांनी कबूल केलं की मी तुमच्याकडे कामाला राहतो. म्हणून तो काम करायला लागला. काम करायला लागता लागता 4-5 वर्ष निघून गेले आणि 4-5 वर्ष तो त्या सोनाराच्या हाताखाली काम करतो आहे. अनेक गोष्टी, अनेक मौल्यवान वस्तू त्याच्या हाताखाली येतायत. अनेक मणी, मोती, हिरे त्यांची तो पारख करतोय आणि अशी पारख करता, 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 करता त्याला लक्षात आलं, की अरे आपण जो मणी दिला होता, तो कसा आहे तर तो खूप मूल्यवान होता. पण आता हे कधी त्याला कळलं, जेव्हा तो सोनाराच्या संगतीमध्ये राहिला, काही काळ त्यांनी घालवला. आता त्याला आपण साधना म्हणू साधकाची. जो संतांच्या संगतीमध्ये राहतो, काही काळ साधक संतांच्या विचारांप्रमाणे साधना करतो, तेव्हा त्याच्या हाती जे मौल्यवान रत्न प्राप्त होतं, जे आत्मस्वरूप प्राप्त होतं, ती संतांची कृपा असते. ती संतांची कृपा असते. म्हणून संत विवेकाचे भांडार, इथे संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी असं म्हटलंय. म्हणून संतांच्या मनुष्य जन्माचं सार्थक कशामध्ये आहे? तर संतांच्या संगतीमध्ये राहणं. याच देहामध्ये असताना जर मुक्त व्हायचं असेल, आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर संत संगत सतत. कारण संत कसे असतात? जे का रंजले गांजले तासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रांसी, तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगो किती तेची भगवंताच्या मूर्ती. धर्माला संतांचा आश्रय आहे, ज्यांच्या आचरणावरून धर्म ठरवला जातो आणि भगवंताला धर्म प्रिय आहे. खूप की भगवंत कशासाठी अवतीर्ण होतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत जो आहे, भगवंताचा अवतार जो आहे, तो साधूंचा सांभाळ करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी आहे, भक्तांना अभय देण्यासाठी आहे. भगवंताच्या अवतारामध्ये म्हणजे रामाच्या अवतारामध्ये, कृष्णाच्या अवतारामध्ये शबरीचा उद्धार केला, रावणाचा काय केला तर त्यांनी वध केला. पण आता संत मात्र जे आहे ते दुर्जनांचा नाश करत नाही, तर दुर्जनांच्या दुर्जनत्वाचा नाश करतात. हा फरक भगवंतामध्ये आणि हा संतामध्ये आहे. बघा, एक यवन एकनाथ महाराजांच्या अंगावरती किती वेळा थुंकला? आपण 100 वेळा असं म्हणतो, पण 100 वेळा म्हणजे अनेक वेळा तो काय आहे तो थुंकला. पण तरी नाथांची शांती मात्र ढळली नाही. आणि हे पाहून शेवटी तो शरण आला एकनाथ महाराजांना. आणि असं सांगतात की नाथांनी प्रसाद देऊन त्याला काय केलं तर मुक्त केलं. आता प्रसाद देऊन मुक्त केलं म्हणजे काय केलं तर त्याचा स्वीकार केला. कारण आणि स्वीकार केल्यानंतर तो नाथांना इतका शरणागत आला की तो पुढे सिद्धी अली शहा बाबा म्हणून प्रसिद्ध झाला. आणि त्याने असं सांगितलं की माझी म्हणजे ती कबर जी आहे ती नाथांच्या समाधीच्या वाटेवर बांधा, म्हणजे माझ्या कबरीवरती चालत जाऊन पुढे नाथांचं दर्शन घ्यायला लोक जातील. असं संतांचं काय आहे तर कर्तृत्व आहे. म्हणून संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, त्यांचा देह म्हणजे स्वरूपाचं पात्र आहे. अमृताचं पात्र हा आपण शब्द ऐकला नाही, अमृत पात्र आपण म्हणतो की ज्या पात्रामध्ये अमृत ठेवतात ते अमृताचं पात्र. मग आता संत काय म्हटलेलं आहे? स्वरूपाचे सत्पात्र. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, श्रुती बोलते आपल्याशी. देहासह ब्रह्म आहेत, पण तो बोलावं लागतं ना काहीतरी, म्हणून त्यांना पात्र असं म्हटलंय. त्यांच्या देहासहच ते काय आहे तर परब्रह्म आहे. म्हणून म्हटलं की खूप जण, आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की संतांच्या संगतीमध्ये बसलं, सद्गुरूंच्या इथे बसलं की आपण सगळं विस्मरण होऊन जातं. आपल्याला काहीच बोलत नाही, आपण शांत बसून जातो. मी काकांना म्हटलं, काका असं होतं ना, आम्ही खूप ठरवून मनामध्ये येतो की तुम्हाला काय 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 विचारायचंय, पण तुमच्या सहवासामध्ये शेजारी बसलं चरणांशी की काहीच आठवत नाही.
मग काका म्हणाले, की "असं कर, कागदावरती लिहून आण एका." आता प्रापंचिक तर काही विचारायचं नसतं. पण जे साधकावस्थेतले जे प्रश्न आहेत, ते विचारायचे आहेत. तर मग कागदावरती लिहून आण म्हणाले. आणि मग म्हणाले, "असं होतं, सगळ्यांनाच होतं," असं म्हणाले. ते फारसं काही बोलले नाहीत, पण म्हणाले, "होतं सगळ्यांचं असं." पण नंतर हळू कळायला लागलं, की रे आपण जे अपूर्ण आहोत, आपल्यात जे विकार आहेत किंवा आपल्याला जे काही पूर्ण विस्मरण आपलं होऊन जातं संतांच्या संगतीमध्ये आणि आतूनच एक आनंदाची अनुभूती आपल्याला सुद्धा यायला लागते. म्हणून ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. संत सद्गुरू हेच काय तर तीर्थक्षेत्र आहेत. आपण अभंग ऐकलाय, गुरुचरणांची माती तीच माझी भागीरथी. मग आता गुरु विचारांच्या म्हणजे संत विचारांच्या मध्येच काय मारावी तर डुबकी मारावी. कशाला कुठे कुठे जायचंय? तीर्थ धोंडा पाणी देव रोकडा सज्जने असं म्हणतात. उगाच वणवण हिंडवणे काय होते असं समर्थ म्हणतात. तीर्थयात्रा करायला पाहिजे, नक्कीच करायला पाहिजे. कारण त्या संतांनी पण केलेलं आहे. पण किती काळ? जोपर्यंत देह सक्षम आहे तोपर्यंत. मग संत विचारांमध्येच काय करावी तर एक छान डुबकी मारावी आणि संतोष अनुभवावा, आनंद अनुभवावा, त्याची एक अनुभूती घ्यावी. पुढे समर्थ म्हणतात, संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, नातरी बोलीचे माहेर, सायोज्य मुक्तीचे. संतांच्या देहरूप मंदिरात चालती बोलती समाधी राहते. त्याला समर्थ बाद समाधी असं म्हणतात. बघा आता समाधी काळ जो असतो, त्या समाधी काळामध्ये जे जगन्मिथ्यत्वाचा जो अनुभव येतो तो क्षणिक असतो, काही काळापुरता असतो. पण समाधीमधून वित्थान झाल्यानंतर देहाचा प्रारब्ध असेपर्यंत परत संतांना सुद्धा या देहामध्येच जीवन जगावं लागतं आणि जोपर्यंत ते जीवन जगतात तोपर्यंत त्यांची चालती बोलती समाधी असते. म्हणजे ते आपल्यामध्ये व्यवहार करताना दिसतात, पण त्यांची अंतःकरण स्थिती मात्र अखंड कशामध्ये असते? स्वस्वरूपानुसंधानात असते. म्हणून समर्थ म्हणतात, अखंड स्वस्वरूपानुसंधान हेची ध्यानाचे लक्षण. विवेकानंद एके ठिकाणी व्याख्यानाला गेले होते आणि व्याख्यानाला थोडा वेळ होता आणि वेळ असल्यामुळे त्या भगिनींनी त्यांना एका हॉलमध्ये बसवलं, की मी वेळ झाली व्याख्यानाची की तुम्हाला बोलवते. विवेकानंद एकटे छान शांत बसले होते आपल्या रूम मध्ये आणि व्याख्यानाची वेळ झाली म्हणून त्या भगिनी बोलवायला आल्या आणि त्यांनी काय हाक मारली असेल. विवेकानंदांनी एकदम आपली पगडी वगैरे व्यवस्थित केली, ड्रेस व्यवस्थित केला, जो पोशाख होता त्यांचा तो. आणि मग बाहेर आले ते. आणि मग त्या भगिनींनी त्यांना असं विचारलं, की म्हणे तुमची स्थिती जी असते, तुम्ही का बरं तुम्ही देहावर जर नाही आहात, तर मग तुम्ही का बरं आरशामध्ये बघितलं किंवा आपला पोशाख वगैरे व्यवस्थित केला? तर विवेकानंदांनी उत्तर असं दिलेलं आहे त्याला. ते म्हणाले, "आम्ही अखंड आत्मस्थितीवरती असतो. देहावर यायचं म्हटलं, की आम्हाला थोडं काय व्हावं लागतं, तर देहावर यावं लागतं." ही स्थितीचा अंदाज येण्यासाठी पण आपल्यासमोर मी हे काय सांगितलं, तर उदाहरण सांगितलं. म्हणून संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, ना तरी बोलीचे माहेर, सायोज्य मुक्तीचे म्हणजे मोक्ष जो असतो तो संतांजवळ असतो. पुढे म्हणतात संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो सिद्ध रूप. म्हणजे जे निश्चयात्मक ज्ञान आहे ते संतांना उमगलेलं असतं. म्हणून संत संगतीमध्ये काळ घालवावा. मोक्षश्री अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. आता त्यांच्याजवळ कुठली संपत्ती असते तर मोक्षरूपी संपत्ती असते. तेव्हा तुकोबा म्हणतात ना, सोने चांदी आम्हा मृत्तिके समान. आणि त्या कुठल्या संपत्तीने श्रीमंत असतात तर ते मोक्षरूपी संपत्तीने श्रीमंत असतात आणि मोक्षरूपी संपत्ती कितीही कुणाला वाटली तरी ती कमी होत नाही. आणि जो जीवदशेमध्ये असतो, जीवभावावरती असतो, त्याला दरिद्री असं म्हटलं आहे. आणि या दरिद्री जीवाला काय करतात तर ते मोक्षरूपी संपत्तीने अलंकृत करतात. त्याच्या स्वतःच्या पदावरती, सम्राट पदावरती त्याला काय ते बसवतात. त्या नित्य प्राप्त म्हणतात. बघा गोंदवलेकर महाराज म्हणायचे, की अहो माझ्याकडे केशर कस्तुरी आहे हो, पण सगळी गिरायकं जी येतात ना, ती हिंग मिरची गिरायकं येतात. पण त्यांच्याकडे ही सगळी जी मोक्षरूपी संपत्ती आहे, ते म्हणतात तू ये, तू माग माझ्याकडे, की मला काय करा तर मला मोक्ष द्या, मला आनंद द्या. मी द्यायला तयार आहे. पण महाराज म्हणतात, अशी गिरायकच नाहीत आमच्याकडे, तर आम्ही तरी काय करणार? आणि संतांचा बाण आहे, आपणासारखे करीती त्यात काळ नाही काळ वेळ त्या लागी आणि आम्हाला मात्र त्यांच्यासारखं व्हायला नको असतं. पण संत संगतीमध्ये हळू-हळू, हळूहळू विचार समजावून घेत गेलं. त्यांच्या सहवासामध्ये ती एक अनुभूती येत गेली, की आपल्यालाही असं एक दिवस वाटतं, की अरे हा आनंद जो काही आहे, तो खूप वेगळा आहे. आणि असं अलौकिक दान जे आहे, ते मात्र कोण देऊ शकतात? तर फक्त संत देऊ शकतात.
म्हणून जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, तयाचेनी हा ज्ञान विचार दिधला नवसे. अत्यंत ते श्रीमंत असतात. पैशाची श्रीमंती नाहीये. एकनाथ महाराज खूप श्रीमंत होते. रोज पुरणपोळी होती. तुकोबांकडे 18 विश्व दारिद्र्य होतं. ज्ञानदेव संन्याशी होते. समर्थांचा प्रपंच त्यांचा वेगळा होता. व्यावहारिक सत्तेतली श्रीमंती नाहीये. तर ही श्रीमंती जी आहे, ही कुठली श्रीमंती आहे? ही मोक्षरूपी श्रीमंती आहे. आणि ते उदार असतात, ते ज्ञानरूप असतात. किती दिले तरी संपत्ती ती काय होत नाही तर संपत नाही. आणि किती राजे, सम्राट होऊन गेले तरी सुद्धा बघा इथे म्हटलंय समर्थांनी, महाराजे चक्रवर्ती झाले आहे तर पुढे होती, परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी. असे ते कैवल्याचे काय असतात तर अधिकारी असतात. कुणाला मोक्ष द्यायचा, कुणाला आपल्या जवळ घ्यायचं, कुणाला या बंधनातून सोडवायचं, असे ते दानशूर असतात. ते त्रैलोक्यात दान आपल्याला कुणाकडून मिळत नाही, ते दान आपल्याला संतांकडून मिळतं. आणि असे जे संत आहेत, जे परब्रह्म स्वरूप झालेले आहेत, त्या परब्रह्माचं वर्णन करता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, या संतांचं सुद्धा वर्णन करता येत नाही. श्रुती सुद्धा तिथे थांबून जाते. श्रुती पण नेती नेती असं म्हणते. मग आता त्यांचं वर्णन करायचं असेल किंवा त्यांच्या अनुभव घ्यायचा असेल तर काय करावं लागतं? तर तेच होऊन त्यांचं काय करावं लागतं तर वर्णन करावं लागतं. संतांचं महात्म्य कितीही वर्णन करावं तितकं काय आहे तर थोडंच आहे. आपण अगदी थोडक्यात म्हणण्याचा हा प्रयत्न केला. कारण एका तासामध्ये हे संतस्तवन पूर्ण केलं की पुढचा विषय पुढच्या प्रवचनामध्ये घेता येईल. किती, किती, किती त्याची वैशिष्ट्य, किती, किती त्याचं स्पष्टीकरण करावं, किती संतांचं वर्णन करावं, हे कमीच आहे. थोडासा उशीर झालेला आहे. पण हा समास मला पूर्ण करायचा होता. म्हणून मी थोडा वेळ घेतला. त्याबद्दल क्षमस्व. इथेच माझ्या वाणीला मी विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.